नवरगावपासून 3 किलोमीटर अंतरावरील नागभीड तालुक्यातील गिरगाव येथील गावात असलेल्या तुलसी ट्रेडर्स अँड गृहोद्योग गोडाऊनला मंगळवार मध्यरात्रीनंतर भीषण आग लागल्याने आगीत गोडाऊनमध्ये असलेले विविध संपूर्ण साहित्य आगीत भस्मसात झाले असून गोडाऊन मालकाचे अंदाजे 1.25 ते 1.5 कोटी रुपयांचे नुकसान झाले असून आगीचे नेमके कारण कळू शकले नसून शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे। नागभीड तालुक्यातील गिरगाव येथील तुलसी ट्रेडर्स अँड गृहोद्योगाचे मालक अमोल भास्कर पब्बतवार यांचे गिरगावात किराणा दुकान अँड जनरल स्टोर्स व तुलसी मसाला गृहोद्योगचे गोडाऊन असून त्या गोडाऊनमध्ये मसाले साहित्य, तुलसी मसाला पन्नी साहित्य, कंपनीचे प्लास्टिक मटेरियल साहित्य, जनरल दुकानाचे साहित्य, किराणा दुकान साहित्य, खाद्यतेलाचे पिपे, साखर यासारखे अन्य साहित्य भरलेले होते। मंगळवारी रात्री नंतर 2 ते 3 वाजताच्या सुमारास रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांना गोडाऊनला आग लागली असल्याचे आगीचे लोट निदर्शनास येताच आरडाओरड केल्याने कोलाहल निर्माण झाला। आगीच्या घटनेने गाव जागे झाले। दुकान मालक पब्बतवार कुटुंबीय बाहेरगावला गेले असल्यामुळे गावातील नागरिकांनी आग विझविण्याचा यशस्वी प्रयत्न केला, मात्र आग भीषण असल्याने लागलेली आग आटोक्यात येत नसल्याने पोलीस व अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले। नागभीडवर चिमूर येथील अग्निशामक दलाचे 3 पाण्याचे टँकर आल्यानंतर अग्निशामक दलाने आग विझविण्यात यश आले, मात्र या आगीत संपूर्ण गोडाऊनमधील साहित्य आगीत भस्मसात झाले असल्याने मोठे नुकसान झाले आहे। गोडाऊनला लागलेल्या आगीत अंदाजे 1.25 ते 1.5 कोटी रुपयांचे नुकसान झाले असल्याचे दुकान मालक अमोल पब्बतवार यांनी सांगितले आहे। गोडाऊनला आग कशामुळे लागली याचे नेमके कारण कळू शकले नसून शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे। घटनेचा पंचनामा पोलीस, तलाठी व फायर ब्रिगेड यांनी केला। आगीत दुकान मालकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याने नुकसान भरपाईची मागणी होत आहे। अमोल भास्कर पब्बतवार, मी गिरगावहून बोलत आहे। तुलसी मसाल्याचे ओनर। साधारणतः काल 1:30 ते 2च्या सुमारास माझ्या फॅक्टरी आणि दुकानच्या गोडाऊनला आग लागलेली आहे। समस्त गिरगाववासियांनी आग विझवण्यासाठी पंपाची सोय करून दिली। त्याचप्रमाणे पोलीस डिपार्टमेंट आणि अग्निशामक दलांनी पण व्यवस्था करून आतापर्यंत सकाळचे 10 वाजेपर्यंत आगीचा आटोक्यात येऊन नाही राहिली आणि साधारणतः त्या फॅक्टरीचं नुकसान 1.25 ते 1.5 करोडच्या घरात झालेलं आहे। तरी कोणता माल होता त्या फॅक्टरीमध्ये नुकसानीसाठी मसाले, पॅकिंगचं मटेरियल, डिस्पोजल, किराणाचं सामान, जनरल सगळं नुकसान माझं झालेलं आहे।